डिंबे धरणाच्या डाव्या कालव्यात उडी मारलेल्या प्रेमी युगलाचे मृतदेह 32 तासानंतर सापडले। कविता सुनील पारधी आणि पप्पू लक्ष्मण खंडागळे या आदिवासी ठाकर प्रेमी युगलाने आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी टाकेवाडी दरम्यानच्या डिंबे डाव्या कालव्याच्या पाण्यात उड्या मारल्या होत्या। यानंतर कविता आणि पप्पू यांचं शोधकार्य सुरू झालं। अखेर 32 तासांनी या प्रेमी युगलाचा मृतदेह टाकेवाडी आणि कळम कालव्याच्या पाण्यात आढळला। मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले आहेत। कविता, पप्पू आणि कविताच्या मामाची अल्पवयीन मुलगी दिव्या राजाराम काळे हे दुचाकीवरून टाकेवाडी येथील ठाकरवाडीकडे जात होते। शनिवारी 5 एप्रिलला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास टाकेवाडी गावाजवळील डाव्या कालव्याजवळ आल्यानंतर कविता आणि पप्पू यांच्यात भांडण झालं। त्यानंतर कविताने कालव्यातील पाण्यात उडी मारली। कविताला वाचवण्यासाठी पप्पूने कालव्यात उडी मारली। काही वेळातच दोघेही पाण्यात दिसेनासे झाल्यानंतर दिव्या घाबरली। तिने जवळ असणारे शेतकरी रामदास चिखले यांच्या शेडमध्ये धाव घेतली। दिव्याने घडलेला सगळा प्रकार रामदास चिखले यांना सांगितला। त्यानंतर पोलीस पाटील आणि उपसरपंचासह ग्रामस्थांनी कविता आणि पप्पूला शोधायला सुरुवात केली। घटनास्थळापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरापर्यंत डाव्या कालव्याची पाहणी केल्यानंतरही कविता आणि पप्पू सापडले नाहीत। त्यानंतर पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी मंचर पोलिसांना याबाबत माहिती दिली। डाव्या कालव्याला 400 क्युसेकने पाणी वाहत असल्याने बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेणे कठीण झाले। यासाठी मंचर पोलिसांनी तहसीलदारांकडे कालव्यातील पाणी कमी करण्याची मागणी केली। त्यानंतर जलसंपदा विभागाच्या वतीने कालव्यातील पाण्याचा वेग कमी केला गेला। पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर रविवारी दुपारी 1 वाजता कळम गावाच्या हद्दीतच कविताचा मृतदेह पुलाच्या कॉलमला अडकल्याच्या अवस्थेत सापडला, तर विठ्ठलवाडीच्या गावाच्या हद्दीत घाटाच्या तोंडावर कालव्यात पप्पूचा मृतदेह शेतीपंपाच्या मोटारीच्या पाईपाला अडकलेल्या अवस्थेत दुपारी 2:30 वाजता आढळून आला। दोघांचेही मृतदेह नातेवाईकांसमक्ष पोलिसांनी ताब्यात घेतला असून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत।